प्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतात. पण त्यातल्या त्यात आपण असं वेगळं काय करू शकतो ज्याच्यातून आपल्या जीवनामध्ये शांती राहिली पाहिजे, पैसा टिकला पाहिजे आणि नाती ही चांगल्या पद्धतीने टिकून ती पुढे कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड व्हायला पाहिजे. अनेक समस्या ह्या कलियुगामध्ये प्रत्येकाला येत आहेत. मानसिक डिप्रेशन येत आहे, सगळ्यांना ताण तणाव, चिडचिड, रागा होतोय. पण आपण दिवाळीमध्ये जर आपल्या काही विशिष्ट साधना जर केल्या तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं आणि हे वर्षभरासाठी ही साधना तुम्ही करून ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण काही उपाय केले तर नक्कीच त्याला प्रभावशाली रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात राहणार आहे, टिकणार आहे. तर सगळ्यांनी आता आपल्या घरामध्ये छान साफसफाई केलेली आहे. तसं मन सुद्धा आपल्या मनामध्ये जे जे निगेटिव्ह आहे ते सुद्धा तुम्हाला काढून टाकायचं आहे. ते पण काढलं का सगळ्यात महत्त्वाचं, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, कोणाविषयी राग, द्वेष, मोह, माया जे काही आहे, गॉसिपिंग आहे, निंदा केलेली आहे, जे काही केलेलं आहे त्यांनी सगळं ह्या दिवाळीमध्ये आपल्याला, जसं आपण घर कानाकोपरा जाळ्या जुळ्या सगळ्या काढलेल्या आहेत, तसंच ही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला आपल्या हृदयामध्ये जी साचलेली आहे. हा रंजनाताई, मनाच्या पण काढल्या जाळ्या जुळ्या काढल्या ना? अगदी अगदी घराच्या पण काढल्या. हा हे अगदी बरोबर, मनाच्या पहिले काढायला पाहिजे. ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जी काही आपण साधना करतो, मेडिटेशन करतो, ध्यान धारणा करतो, त्यातून आपली एनर्जी ही आपल्याला अनेक जन्मांमध्ये कामाला येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं हे करायचं आहे. याच्या बरोबरीने आपण पप्पा माझा बॅलन्स संपला होते. मी एक काम करा, ह्याच्यातलं हेच सॅलड परत परत लावून द्या. हे घ्या. नाही तर मग खाली थोडस चक्कर मारायला घेऊन जावं. हे त्याने वायर पकडली. जाऊ दे, तुम्ही जावा खाली, जावा, पर्याय नाही आता. हा क्षमस्व, आज काय देवांश क्लास घेऊन देत नाही असं वाटतंय मला. ठीक आहे, चला आपण सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. सूक्ष्म रूपाने आपण एकमेकांना समोरासमोर आलेलो आहोत. एकमेकींच्या घरी फराळ पाठवूया व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि आपल्या ग्रुपमधली एनर्जी वाढवूया. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहे 2 मिनिटं आणि ऊर्जावान व्हायचं आहे सगळ्यांना सगळ्यांना. मला सुद्धा सगळ्या एंजलला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. ह्या वेळेस आपण थोडासा वेगळा असा संकल्प करणार आहोत आणि स्वामींचे आशीर्वाद, आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद, तसंच लक्ष्मी मातेचे आशीर्वाद, गणपती बाप्पाचे आशीर्वाद आपल्याला 1 वर्षभर जी आपण साधना करणार आहोत त्यातून अनेक त्याचे लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. तर मग आपण सुरू करूया आजच्या आपल्या सेमिनारला आणि सगळ्या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत आणि जाणून घ्यायच्या आहेत त्याच्या मागचं शास्त्र काय आहे. जरासा वेळ जरी झाला असेल तरी आपण थोडंसं मागे पुढे करू घेणार आहोत एक 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 विषय, आणि जर राहिला एखादा विषय तर तो आपण उद्या परत घेऊया. पण छान पद्धतीने आपली ही दिवाळी साजरा करूया. ठीक आहे, चला मग सुरू करूया. वही पेन घ्यायचा आहे. कोणत्या दिवशी काय काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामध्ये मी काय वेळ वाया घालवत नाही. सगळ्यांना त्याचं महत्त्वही माहिती आहे, शुभ काळ शुभ वेळ हे सगळं माहिती आहे. त्यातल्या त्यात काय उपाययोजना करायच्या आहेत, कसं करायचं ते सांगते आणि परत मग मी त्याच्यावरती जाते. आपण घराला डेकोरेशन करतो तर कुठल्या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करताय. आत्ता सध्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय आहे, फुलांच्या माळा लावा, हे लावा, ते लावा, हे सगळं आपण लायटिंगचं वगैरे करतो. पण हे करत असताना आपल्याला मुख्य जे करायचं आहे
तर दरवाजा आपल्याला जो आपण स्वच्छ केलेला आहे त्या मुख्य दरवाजाला अशोकाचं पान, कमळाचं पान जर तुम्हाला भेटलं तर ते, हे तुम्हाला लक्ष्मीपूजनला, पाडव्याला आणि धनत्रयोदशीला ह्या 3 दिवशी, शुभ दिवशी आपल्याला काय करायचं आहे, अशोकाच्या पानांचं पूर्ण माळ बनवायची आहे, तोरण बनवायचं आहे. त्याच्यावरती एका पानावरती स्वस्तिक, दुसऱ्या पानावरती ओम, अशा पद्धतीने तुम्हाला ती माळ बनवायची आहे. ती माळ कशी बनवायची आहे, हळद, रक्तचंदन मिक्स करायचं आहे. हळद, कुंकू आणि चंदन असं मिक्स करायचं आहे. आपण बर्ड्स जो वापरतो किंवा माचीसची पेटी काडी जे वापरतो त्याच्याने छान पद्धतीने एकेका पानावरती स्वस्तिक आणि ओम, आणि हे काढत असताना तुम्हाला छानसं एखादं मंत्र लावायचं आहे जे तुम्हाला अटॅच होतं, तुमच्या हृदयाला भावतं, ते मंत्र स्तोत्र तुम्हाला लावायचं आहे. हे बनवताना तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे आणि मग तुम्हाला ही माळ बनवायची आहे. झेंडूची फुलं टाकली तरी पण चालणार आहे. हळद ही चांगल्या क्वालिटीची घ्या, कारण की त्याच्यावरती उठलं गेलं पाहिजे. कुंकू चांगल्या क्वालिटीचं घ्या. ओरिजिनल शक्यतो वस्तू घ्या, डुप्लिकेट वस्तू घ्यायच्या फंदात पडू नका. हे जे आपण बनवत आहोत तर लक्ष्मीला आपण आमंत्रित करत आहोत आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये जे काही चाललेलं आहे वातावरण, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आपल्याला आपलं माहिती आहे सगळ्यांना. हे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करून लावायचं आहे. ब्रह्ममुहूर्त कधीचा असतो, सकाळी. हां, तर तुम्हाला कशी तयारी करावी लागेल हे तुम्ही लक्षात घ्या. ताजं बनवायचं आणि ताजं लावायचं. आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू का, हे ते प्रश्न विचारू नका. आलं लक्षात. थोडेसे कष्ट, मेहनत, परिश्रम, साधना ही करणं आवश्यक आहे, तरच त्याचं फळ मिळणार आहे. येतंय लक्षात. काय करायचं आहे मी एकदा छोट्याशा ह्याच्यामध्ये परत सांगते. मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा, पाण्याने सगळं धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, अशोकाचं पान किंवा झेंडूचं फूल, कमळाची पानं भेटली तर एकेका पानावरती स्वस्तिक आणि ओम 1 बाय 1 करून लावायचे आहे. हे करताना तुम्हाला सकाळी स्तोत्र लावायचं आहे जे तुम्हाला भावतंय ते, नाही तर नर्मदा अष्टक, तारक मंत्र, महालक्ष्मी अष्टक तुम्ही सकाळी लावू शकता. तुम्हाला बोलायला तेवढा वेळ नसणार आहे, डोक्यामध्ये विचार असणार आहे, तर लावा आणि ही प्रोसेस करा. हे करत असताना मनामध्ये कोणत्याही गोष्टींची नकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये नसावी. आणि ब्रह्ममुहूर्तावरती तर नसते, कारण की आपण पॉझिटिव्ह एकदम आनंदामध्ये छान त्या लहरांमध्ये असतो, त्याच्यामुळे ते काही होणार नाही ह्याचा विश्वास आहे. पण खूपच एखादा व्यक्ती जर डिप्रेशनमध्ये आहे तर त्यांनी पहिले 5 वेळा ओंकार म्हणायचा आहे आणि मग हे सगळं करायचं आहे. हे आलं लक्षात. केव्हा केव्हा करायचं आहे, कुठल्या कुठल्या दिवशी करायचं आहे, सेम लक्ष्मीपूजन, दिवाळी, पाडवा, धनतेरस, दिवाळी, पाडवा. हा, हे अशा पद्धतीने तुम्हाला पहिला प्रयोग करायचा आहे. दुसरा प्रयोग करायचा आहे रांगोळी. रांगोळी काढता सगळेजण छान पद्धतीने. डुप्लिकेट कोणत्याच गोष्टी वापरायच्या नाहीयेत. म्हणजे काय, प्लास्टिक कोटेड जे आपण वापरतो तर ते काही रांगोळीमध्ये वापरायचं नाहीये. आपल्याला ओरिजिनल लक्ष्मी आणायची आहे. कोणाला डुप्लिकेट लक्ष्मी हवी आहे का घरामध्ये आपल्या वर्षभर? हो, नाही. ओरिजिनल हवी आहे का डुप्लिकेट हवी आहे ते सांगा प्रामाणिकपणे. जे दिसतात त्यांच्याशीच मी बोलणार आहे, बाकीच्यांना मी रिमूव्ह करणार आहे आज. ओरिजिनल लक्ष्मी पाहिजे का डुप्लिकेट पाहिजे? ओरिजिनल पाहिजे. ओरिजिनल पाहिजे ताई. हा, येस. तर त्याच्यासाठी ओरिजिनल कशामध्ये एनर्जी असते, डुप्लिकेट गोष्टींमध्ये ती ऊर्जा तुम्हाला मिळते का, अनुभवते का, त्याचा सुगंध येतो का, वास येतो का, तो घमघमाट जो आहे तो येतो का, नाही येत. त्याच्यामुळे
तुम्हाला वापरताना ओरिजिनल फुलांची तुम्ही रांगोळी काढा. त्यानंतर डेकोरेशन करताना त्यांचा वापर करा. अशा काही जाळ्या वगैरे जे आपण डेकोरेशनसाठी वापरतो, शक्यतो हाताने थोड्याशा गोष्टी क्रिएटिव्ह करा आणि मग वापरा. त्याचं एक समाधान पण मिळतं, अरे मी माझ्या लक्ष्मीला येण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणायचं आणि नुसतं बाजारातनं चिटकवायचं, त्याला काही उपयोग आहे का? शॉर्टकटमध्ये आणि घाई गडबड आहे, सगळं मान्य आहे मला, सगळ्या गोष्टी समजू शकते. पण डेकोरेशन करताना प्लास्टिकच्या कुठल्या गोष्टी जास्त करून वापरू नका. दोन्ही करून मिक्स करा, म्हणजे थोडा तरी सुगंध, ओरिजिनल ऊर्जा तुम्हाला वाटेल आणि येणाऱ्या लक्ष्मीलाही छान वाटेल. सगळ्यात महत्त्वाचं, दिवाळी सुरू झाल्यापासून दाराच्या बाहेर चपला काढायच्या नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं. आता तुम्ही मला सांगा, आपण चपला कुठे काढतो? दारासमोर. आता तुम्ही सांगा, दाराच्या समोर एवढ्या घरामध्ये आजूबाजूच्या सगळ्यांच्या चपला असणार, तर लक्ष्मीला यायला जागा राहील का? नाही. लक्ष्मी माता काय म्हणेल, हिच्या घरामध्ये एवढी माणसं आहेत, हिला काय माझी गरज नाहीये, मी जाऊ का दुसरीकडे? येते लक्षात मला काय सांगायचंय ते? उंबरठा, बाहेरचा परिसर आतनं फक्त स्वच्छ करून उपयोगाचं नाहीये. तुम्हाला बाहेरचं पण सगळं छान करायचं आहे. सगळं छान टापटीपपणा व्यवस्थित पाहिजे. आपल्या घराबाहेर, दरवाजाच्या बाहेर लक्ष्मी नको आपल्याला. आपले जे पादुका आहेत ते आपल्या आतमध्ये लपवून ठेवायचे आहे, कोणालाही दिसणार नाही दिवाळीमध्ये. अशा पद्धतीने गुप्त पद्धतीने ते ठेवा. कुठे ठेवायचा तो तुमचा प्रश्न. दाराच्या बाहेर तिथे नको. जी काही नकारात्मक ऊर्जा येते ती त्यातनं येणार आहे आणि लक्ष्मीला घरामध्ये प्रवेश करताना ह्या अडचणी येऊ शकतात. तर मला असं वाटतं, तुम्ही सगळेजण आपल्या ग्रुपमधले आहात, माझ्या परिवारामधला एक भाग आहे. जसं माझ्याकडे लक्ष्मी कायम राहते, तसं तुमच्याकडे पण कायम लक्ष्मी राहावी, त्यासाठी मी हे मन लावून तुम्हाला सांगते. हे कुठेही तुम्हाला उपाय वगैरे असे छोटे छोटे फॉर्म्युले सांगितले जाणार नाही. त्याच्यामुळे मी जीव तोडून जे सांगते ते मनापासून त्याचा वापर करायचा आहे, विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून. ताई जे काही सांगतात ते आपल्या भल्यासाठी सांगतात. वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी एवढं सगळं करते, हे तुमच्यासाठी. हे मी माझं तर दरवर्षी करतेच, पण तुम्हालाही त्याचा लाभ व्हावा आणि सगळ्यांच्या घरामध्ये समस्या दूर व्हाव्या आणि सुख शांती समृद्धी स्वामी कृपेने प्रत्येकाला अनुभवायला यावी, त्यासाठी मी हे सांगते. दुसरा उपाय छान पद्धतीने सगळ्यांना समजला आहे. चपला बाहेर काढायच्या नाहीयेत. कोणी आलं गेलं तरी त्यांना सांगायचं थोडंसं स्पेस द्यायची आहे आणि तिथे काढा, जेणेकरून लक्ष्मीला यायला वाट राहायला पाहिजे. संध्याकाळच्या वेळेस दरवाजा हा उघडा पाहिजे, बंद नसावा. तिसरी गोष्ट म्हणजे दिवाबत्तीच्या वेळेस कोणी जरी आलं तरी तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे, न विसरता. आता शेजारच्या काकू सारख्याच येऊन शेजारी आपल्या घरी येत असतील तर तरी सुद्धा त्यांना लावा. त्या वेळ जी आहे संध्याकाळची दिवाबत्तीची, त्या वेळेतच त्या येत आहेत का ह्याचा अनुभव घ्यायचा आहे. कोणी लक्ष्मी कोणत्या स्वरूपाने येईल, कुबेर कुठल्या स्वरूपाने आपल्याकडे येणार आहे हे माहिती नाही. दिवाळी चालू झाल्यानंतर कोणी काही मागायला आलं तर द्यायचं नाही. शेजारी पाजारी पहिले सांगून ठेवायचं की दिवाळीच्या दिवशी मी काही देणार नाहीये, काही आम्ही तत्व पाळलेली आहे, त्याच्यामुळे आमच्यामध्ये हे चालत नाही. कोणी काही इमर्जन्सी मागायला आलं तर आपण द्यायचं नाही. आलं लक्षात? हे समजलं सगळ्यांना इथपर्यंत? घाई होत नाही. हा. त्यानंतर पैशांचा व्यवहार करताना दिवाळीमध्ये आता जास्त करून कोणाला उसने पैसे द्यायचे नाही, कारण की ते पैसे आपल्याला मिळतील न मिळतील ह्याची शंका तर फारच कमी. पण नातं पण खराब होणार. प्लस लक्ष्मीच्या ह्या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये जर दिले तर आपल्याला वर्षभर चणचण भासते. त्याच्यामुळे पैशाची बरकत होत नाही, चिडचिड होते, रागा होतो, डिप्रेशनमध्ये जातो, पैशाला पैसा टिकत नाही. त्याच्यामुळे इथपर्यंत क्लिअर? कोणाचा आवाज येतोय? घराच्या बाहेर रांगोळी काढताना रोज छान पद्धतीची रांगोळी काढायची आहे. त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि रांगोळी काढताना मनामध्ये छान मस्तपैकी आपल्याला जे गाणं आवडतं, स्तोत्र आवडतं, कीर्तन आवडतं, भजन आवडतं, ते तुम्हाला गुणगुणायचं आहे ते काढताना.
मनामध्ये अरे मला आता स्वयंपाक करायचा, बटाट्याची भाजी करायची, कांदा मसालाचं हे करायचं, ते करायचंय, नाश्ता करायचा, हे विचार नको. रांगोळी काढताना, कोणतंही देवाधर्माचं काम करताना त्या गोष्टींमध्ये तुम्ही पूर्णपणे मन एकत्र करा. एकच मिनिट हा. आई कोणाला तरी स्पीकर ऑन आहे. येणार आहेत ना म्हणून. हा. ठीक आहे चालेल. ओके. हो बाय. यशराज म्हणून कोणतरी आहे. काय झालं ताई? नाही कोणाचे तरी स्पीकर ऑन होते ना, त्यामुळे आवाज एकदम डबल येत होता. ठीक आहे, झाले अनम्यूट झाले. जाऊया पुढे. कुठे आले होते मी? रांगोळी काढताना येस. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अफर्मेशन थॉट्स घेऊन भजन मनातल्या मनात म्हणता, एखादं छान गाणं म्हणता तुम्हाला रांगोळी काढायची, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आपण आत्ता सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला दिवाळी आली काय, पाडवा आला काय, भाऊबीज आली काय, कुठल्याच गोष्टीचा आपण मनापासून त्या गोष्टी स्वीकारत नाहीये. करायचं म्हणून करतोय, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टींचं नुकसान प्राप्त होतंय आणि हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून रांगोळी काढताना हा प्रयोग करायचा आहे. आणि फुलं वगैरे वापरताना, रांगोळी डेकोरेशन करताना सुंदर आणि छान पद्धतीची रांगोळी काढायची आहे. हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. उंबऱ्यावरती जे आपण छापे काढतो, लक्ष्मीची पावलं काढतो, त्याचं स्टिकर लावतात बरेच जण. गावाकडे वगैरे असं बऱ्याच ठिकाणी पाहण्यात आलं वास्तू हे करताना की छापा येतो रांगोळीचा, लाल कलरचा पट्टा येतो. पाहिलाय तुम्ही तो? हो पाहिलाय. हा, तर तो लावला जातो. लक्ष्मीची खोटी पावलं काढली जातात, त्याच्यामुळे आपण रांगोळी काढत नाही मग त्या ठिकाणी. म्हणून तुम्हाला काय करायचंय, त्या गोष्टी न वापरता हाताने रांगोळी काढा. लक्ष्मीची पावलं हाताने काढा, जमेल तशी काढा, पण आपल्या लक्ष्मीला डुप्लिकेट काही गोष्टी वापरायच्या नाहीयेत, जेणेकरून ती आपल्याकडे रुसून जाईल. आलं लक्षात? जर तुम्ही बाय चान्स वस्तू आणल्या असतील ह्या वेळेस, तर ते लावा, पण त्याच्यावरती परत लक्ष्मीची पावलं काढा. आलं लक्षात? हो. हे डेकोरेशनचं सगळं लक्षात आलं? महत्वाचं जे काही आहे ते. हो ताई. दारावरती बाहेरच्या साईडनी, म्हणजे ज्यातनं आपण एंट्री करतो त्या दिशेला महालक्ष्मीचा फोटो आपण लावतो. असं बऱ्याच जणांच्या घरामध्ये वास्तू जेव्हा पाहण्यास जाते त्यावेळेस बऱ्याच जणांना वर्षभर ते चित्र तसं चिटकवलेलं असतं. गणपतीचं, महालक्ष्मीचं, कुबेरचं, असं पूर्ण एक सेट मिळतो. तर ते प्रिंट तुम्ही चिटकवता, ते चिटकवायची नाहीये, कारण की दाराच्या बाहेरच्या दिशेला लक्ष्मी जाते. घरामध्ये पाहिजे का बाहेर पाहिजे तुम्हाला लक्ष्मी? घरात पाहिजे. बरोबर आहे. हा, तर घराच्या बाहेरच्या दिशेला, दाराच्या वरच्या दिशेला काही सुद्धा चिटकवायचं नाहीये. आणि कोणाचं चालू नाही, एक मिनिट मी बघते. मी रिमूव्ह करेल ना, कारण की आधीच तर खूप महत्वाच्या गोष्टी सांगतेय. देवा सोडतोय सगळ्यांना हो ना झाले आता. चैतन्य म्यूट एव्हरीबडी. येस. तर लक्ष्मी बाहेरच्या दिशेने लावायची नाहीये, दाराच्या बाहेर लावायची नाहीये. डेकोरेशन करताना हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, लक्ष्मी आपल्याला आपल्या घरामध्ये स्थिर पाहिजे, आपल्या मनामध्ये स्थिर पाहिजे. त्याच्यामुळे ह्या छोट्या चुका लक्षात येत नाहीत आपल्या, त्याच्यामुळे हे पूर्ण लक्ष द्या. शुभ दीपावलीच्या दिवशी जे आपण पान लिहिणार आहोत ते स्वस्तिक आणि ओम, ते लिहिताना कशाने, केशर जे आहेत, हळद कुंकू आणि केशर, दुधामध्ये आपण केशर टाकतो, ती केशरची काडी 2 काड्या पुरेशा आहेत. त्या 2 काड्या मिक्स करून त्याच्यावरती पानांवरती शुभ लाभो असं करून तुम्हाला ते लावायचं आहे त्याच्या बरोबरीने. हे समजलं का? पुन्हा एकदा सांगा ना. आपण दीपावलीच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी जी पानं लावणार आहोत अशोकाची, त्याच्यावरती तुम्हाला एका ठिकाणी शुभ आणि लाभ असं लिहायचं आहे.
पानांवरती लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे? हळद, कुंकू आणि केशर. केशर म्हणजे दुधामध्ये जे आपण केशर टाकतो ते केशर. 2 काड्या पुष्कळ झाल्या. जर तुम्हाला आंब्याची पानं भेटली तरी चालणार आहे. आंब्याची, अशोकाची अशी मिक्स करून तुम्ही पानं घेऊन तोरण बनवायचं आहे शुभ लाभाचं, आणि ते मिक्स करून लावायचं आहे तोरण बनवून. हे क्लिअर झालं? हो. दिवाळीला आपण अनेक जणांना गिफ्ट देतो, स्वीकारतो. तर दिवाळीच्या गिफ्टमध्ये आपल्याला देताना काय द्यायचं आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कोणाला सुद्धा लक्ष्मीचे फोटो, त्यानंतर वासरू, गाई आणि वासरू असे जे फ्रेम फोटो, कुबेराचा फोटो, हे जे आपण देतो हे दिवाळीला न देता त्यांच्या जे घराला आपण वास्तुशांती करतो अशा वेळेस दिली तर उत्तम राहतं. दिवाळीच्या वेळेस आपल्याला जी आपण साधना करत आहोत तर आपल्याला स्वतःला ब्लेसिंगची गरज असते, बरोबर आहे? आपल्याला आशीर्वादाची गरज असते, कारण की लक्ष्मी माता त्यावेळेस पूर्ण वास्तव्य ब्रह्मांडमधनं आपल्या पृथ्वी तलावरती करत असते. त्याच्यामुळे आपल्याला तिला प्रसन्न करण्यासाठी काय काय करता येईल त्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला जर दुसऱ्यांना काही गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही खाण्याचे पदार्थ देऊ शकता, मिठाई देऊ शकता. फराळाचं तर आपण देतो. त्याच्या बरोबरीने तुम्ही चांदीचं छोटंसं कॉईन वगैरे असं तुम्ही देऊ शकता. पण त्याच्यामध्ये पण कुठलं प्लेनमध्ये चांदीचं कॉईन असतं एखादं डिझाईनवालं, ते तुम्ही द्या. पण ज्याच्यावरती लक्ष्मी माता आहे तसं काही देऊ नका. गुडलकवाले जे सिम्बॉल्स असतात, ते जे चिन्ह असतात त्याला खूप शक्ती असते. आपण दुसऱ्यांना देतो म्हणजे आपल्या हातातली जी लक्ष्मी आहे ती आपण काय करतो? दुसऱ्याला देतो. आणि आपल्याला वर्षभर काय होतं? जाते आपली मग तुटून येते. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे वस्तू देताना आणि घेताना बायचान्स, हे बघा, सगळ्याच गोष्टी चांगल्या अनेकांना माहिती असतील असं नाहीये. माझ्या अभ्यासानुसार जे माझ्या लक्षात आलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तसं त्यांना कोणी सांगितलं नसेल तर तुम्ही पण त्यांना सांगा की ह्या गोष्टी तुम्ही देऊ नका, तुम्ही दुसरी काहीतरी वस्तू द्या मला, जेणेकरून तुमच्याही घरातली लक्ष्मी मला नको, कारण की प्रत्येकाच्या कर्मानुसारच ती लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये वास करणार आहे. त्याच्यामुळे ते आपण घेताना देताना विचार करायचा आहे. पुढचं आहे जी आपण पूजा मांडणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? माता लक्ष्मीला काय काय आवडतं? कोणी सांगू शकेल? बटाटे, बरोबर. अनारसे आणि ओके, कमळाचं फूल, फळ. बरोबर. ठीक आहे, मी सांगते. चला अनम्यूट करा. आणि ठीक आहे, चला मीच सांगते. आपल्याला लक्ष्मी मातेला जे जे आवडतं ते तुम्हाला कोणाला तरी दान करायचं आहे. कोणाला दान करणार तुम्ही? तर जे गरजू आहेत, जे रस्त्यावरती आहेत, त्या लोकांना तुम्हाला त्या वस्तू द्यायच्या आहेत. आपल्या जवळच्याच माणसांना आपण एखादी गोष्ट देतो, एखाद्याला गिफ्ट देतो, तेव्हा त्याला किती आनंद होतो. अरे मला कोणीतरी गिफ्ट दिलं, त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद खूप अविस्मरणीय असतो. पण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मी माता आपल्याकडे कायम राहण्यासाठी आपल्याला जे गरजू लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना ह्या गोष्टी द्यायच्या आहेत. मग तुम्ही काही द्या, मिठाई द्या, कपडे द्या, लवंग, विलायची, सुपारी, कमळ, कमलगट्ट्याचं फूल, पान, हे तुम्ही काहीही देऊ शकता. बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू, मिठा पान, मसाला पान, जे जे तुम्हाला शक्य होईल, जे आपल्या लक्ष्मी मातेला जे जे आवडतं ते तुम्ही देऊ शकता. थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही तेही त्यांना देऊ शकता. बेडशीट आहे, चादर आहे, छोटंसं छानसा ड्रेस, फ्रॉक वगैरे, जे काही तुमच्या अवतीभोवती जसं वातावरण आहे त्याच्यानुसार तुम्ही देऊ शकता. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? हे कशासाठी करायचंय?
हे कशासाठी करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातून, आपल्या घरातून दिवाळीला काही ना काहीतरी बाहेर जाणं ही गरजेचं आहे. पण मी म्हणते आपल्याच माणसांना आपण गिफ्ट वगैरे देतो, त्यांना दिलं तरी त्याची किंमत नसते आणि घेतलं तरी त्याची किंमत नसते. त्यापेक्षा अशा लोकांना तुम्ही द्या की ज्याच्यातनं त्यांना आपल्याला आशीर्वाद मिळतील, ब्लेसिंग्स मिळतील. आता हे कलियुग आहे, त्याच्यामुळे आपल्याला ब्लेसिंग्सची जास्तीत जास्त गरज लागणार आहे. पुढे कोणतंही संकट यायच्या आधीपासूनच आपण आपल्या शिदोरीमध्ये काय गोळा करायचा आहे हे मी एंजल क्लासमध्ये, रेखी क्लासमध्ये सांगितलेले आहे की आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळवायचे आहेत आणि हे आशीर्वाद आपल्याला अनेक संकटांपासून परे करणार आहेत. पण दान करताना हा भाव मनात आणू नका की हे मी माझ्यासाठी करतेय. हे तुम्हाला समजण्यासाठी मी हे सांगते की हे असं करत राहायचंय आपल्याला. दान करताना कोणत्याही मनामध्ये भाव आणू नका, निस्वार्थपणे ते करत राहा. सेवा म्हणूया दान म्हणण्यापेक्षा आपण त्याला, की ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि ते जे समाधान तुमच्या मनाला मिळेल की दिवाळीमध्ये मी काहीतरी स्पेशल केलं, हे तुम्हीच मला फोन करून, मेसेज करून सांगणार आहात. इथपर्यंत क्लिअर? हो 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 हो. प्रत्येकाने एक वही आणायची आहे. आपण हिशोबासाठी वही करतो. कुठल्या वह्या करतो आपण? साध्या वह्या करतो. आले किती, गेले किती, खर्च किती झाले, बरोबर आहे. एक आणि एक हिशोब आपल्याला लिहायची सगळ्यांना सवय असते, बरोबर आहे. अगदी लिहिता का नाही लिहित? बरोबर. का मीच लिहिते बहुतेक? हो हो लिहिता ना? लिहितच आहे. हा. तर मी जे आत्ता सांगतेय ते सगळ्यात महत्त्वाचं आणि उपयुक्त असं आपल्या सगळ्यांसाठीच आहे. आपल्याला एक वही खरेदी करायची आहे शनिवारी 4/11/2023. शुभ वेळ 1:40 ते 4 वाजेपर्यंत. ह्या वेळामध्ये तुम्हाला हिशोबाची जी वही असते, रोजमेळी असं त्याला म्हणतात, ते आणायचं आहे. मॅडम वेळ परत सांगा. काय? वेळ परत सांगा. ठीक आहे, कधी आणायची ताई? मी सांगते परत. शनिवारी 4/11/2023 म्हणजे 1:40 ते 4 वाजेपर्यंत. 11 वाजता ना? 11 तारखेला. 4 तारखेला. 4 तारखेला. 11 येते ते. 4 तारीख तर होत गेली. 12 तारखेला दिवाळी आहे ना? सॉरी, 11 तारखेला दिवाळी आहे. थांबा 11 मी काय सांगते 11/11/2023 ला आपल्याला वही आणायची आहे. शुभ वेळ आहे 1:40 ते 4 वाजेपर्यंत. 11/11 हा न्यूमरोलॉजी प्रमाणे स्पेशल नंबर आलेला आहे. एंजलच्या ह्याच्याप्रमाणे पण स्पेशल नंबर आहे हा. 11/11 ह्या दिवशी आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. ती वही आणायची आहे. त्या वहीमध्ये नवीन वर्षापासून म्हणजे आता दिवाळीपासून जो काही तुमचा हिशोब असेल तो त्याच्यामध्ये लिहायचा आहे. पहिल्या पानावरती तुम्हाला आता जुन्या काळामध्ये काय वापरायचे? शाई आणि मोरपंख. मोरपंखाने तुम्हाला स्वस्तिक, ओम आणि त्रिशूल काढायचं आहे. तुम्ही एका लाईनीत पण काढू शकता किंवा एका सरळ लाईनीत पण काढू शकता, तुमच्या जागेनुसार आणि सोयीनुसार. त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, धने व्हायचे आहेत. भरभरून व्हा. इथपर्यंत लिहिलं? सांगू पुढचं? शनिवारीच करायचंय. सॉरी, शनिवारी नाही, 11 तारखेला. स्वस्तिक ओम, अजून काय करायचं? त्रिशूल. ताई हा ताई, बोला. 11/11 आलाय ते स्पेशल असतं का काही? 11/11 हे ब्रह्मांडामध्ये युनिव्हर्सली शक्ती जी आहे ना ती भरभरून असते. 11ला खूप मॅजिक नंबर पण असं म्हणतात आणि न्यूमरोलॉजी मध्ये 11 ह्या नंबरला फार महत्व आहे. हो हो हो. त्याच्यामुळे हा, आणि एंजलच्या ह्याच्यामध्ये पण 11 हा नंबर खूप छान आहे. 111
नवीन दिशा, नवीन सुरुवात आणि एंजलच्या रूपाने अनेक जण आपल्याला भेटत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या दिवसाचा लाभ घ्यायचा आहे. त्या दिवशी भरभरून साधना करायची आहे, मेडिटेशन करायचे, जप करायचे आहेत. नुसतं करायचं नाहीये तर ते मनामध्ये, हृदयामध्ये उतरवायचं आहे. म्हणजे तुमची कुंडलिनी जागृत होईल. शून्य अवस्थेमध्ये तुम्ही जाल आणि अनेक जन्म तुम्हाला ते पुरेल. इथपर्यंत लक्षात आलं? वाढदिवसाला आपण कसं स्पेशल सगळं करतो, सकाळी उठल्यापासून सगळं नियोजन करतो, तसं आपल्याला हा स्पेशल डे स्पेशल करायचा आहे. कारण की हा परत परत येणारा दिवस नाहीये. ताई माझी अॅनिव्हर्सरी आहे. किती भाग्यवान आहे बघा. खूपच छान. ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन. थँक्यू. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या वहीचं स्वस्तिक काढायचं आहे, ओम काढायचा आहे, त्रिशूल काढायचं आहे. पहिल्या पानावरती तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख हे टाकायचं आहे, कुलदेवी, गोत्र, तुमचं कोणी गुरु केला असेल त्या गुरुचं नाव, ते सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. एका पानावरती तुम्हाला लिहायचं आहे तुमचा जो काही हिशोब आहे तो, आणि त्याच्या मागच्या पानावरती लिहायचं आहे तुम्हाला तुम्ही जे जे चांगलं शिकला ते. त्याच वहीमध्ये एखाद्याकडनं गुण शिकला असाल, एखाद्या काही गोष्टी आवडल्या असतील, एकीकडे निगेटिव्ह आणि एकीकडे पॉझिटिव्ह, असं तुम्हाला पानं तयार करायचे आहेत. हे काय रहस्य आहे हे तुम्हीच मला सांगायचं आहे की हा बदल माझ्यामध्ये होतोय. महिना पुरताच पैसे संपतात का नाही संपत? खूप काही करायचं असतं. ताई मोरपंखाने कशाने लिहायचं पण ताई? तुम्ही म्हणजे शाई मिळते त्या शाईनी पण करू शकता, वॉटर कलर येतात त्याच्याने पण तुम्ही करू शकता. घरामध्ये मुलांचे वॉटर कलर वगैरे असतील ना त्याच्याने पण तुम्ही काढू शकता. पण कुठला कलर वगैरे असं काय आहे का? लाल ह्याच्याने लिहा, लाल किंवा पिवळं. लाल उठून दिसेल. हळद कुंकूने लिहिलं मिक्स करून तर चालेल का? ओलं हो करून. चालेल चालेल. जाऊया पुढे. हो 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 ताई. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. आज आपण एखादा मेसेज वाचला, त्यातनं मी काय शिकले ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. जसं एक पान तुमचं हिशोबाचं लिहून काढलंय, तेवढी वाक्यरचना तुमची पॉझिटिव्ह लिहून झाली पाहिजे. आणि हे डेली तुम्हाला करायचंय. रोजचे जे काही आहे ते तुम्हाला लिहून काढायचं आहे न चुकता. ठीक आहे, जाते पुढे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी जी आपण चिठ्ठी बनवलेली आहे, जो चेक बनवलेला आहे तो आपण देवघरामध्ये ठेवायला सांगितला होता, तिजोरीमध्ये ठेवायला सांगितला होता. तो काढायचा आहे. लक्ष्मी दिवशी पूजा करायची आहे छान पद्धतीने त्याची परत सगळी. आणि मग तुम्हाला जे कुबेर पोटली ज्यांनी घेतलेली आहे त्यांनी कुबेर पोटलीमध्ये ठेवायचं आहे. ज्यांनी कुबेर पोटली नाही घेतलेली त्यांनी आपल्या तिजोरीमध्ये ती पूजा करून सिद्ध करून व्यवस्थित पद्धतीने ठेवून टाकायची आहे. ठीक आहे, हे कळालं सगळ्यांना? ज्यांनी चेक बनवलेला नाही त्यांनी चेक परत बनवायचा आहे, तो हिलिंग करून घ्यायचा आहे, सिद्ध करून घ्यायचा आहे माझ्याकडनं, आणि परत तो तुम्हाला पूजामध्ये वापरायचा आहे आणि आतमध्ये ठेवून टाकायचा आहे. दर पौर्णिमेला त्याची पूजा करायची आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि परत आहे तसं बंद करायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी कुबेर चालीसा ऐकू शकता, लक्ष्मीचं स्तोत्र ऐकू शकता, कोणतंही. कुबेर चालीसा हे उत्तम. हे क्लिअर? हो हो. इकडे जात असतो ना माझ्या सासरी, तर मग ते चेक माझ्या इकडे ठेवलेले राहतात, तर मग कसं करायचं? मग तुम्ही कधी येणार आहे परत? मी भाऊबीज झाल्यावर. नाही ना, मग शुभ दिवस निघून जातात ना. मग सोबत घेऊन जाऊ का? हो चालेल, बरोबर घेऊन जावा, काही हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे. हा, यात कोणाला काही प्रश्न आहेत का?
ताई मला प्रश्न होता, चेक कधी करायचा आहे? आता आम्ही केलेला नाहीये ना, तर मग तो कधी करायचा आहे? चेक तुम्ही आता 2-3 दिवसात बनवून घ्या, तो मला व्हॉट्सअपला पाठवा आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याची पूजा करा, छान विधिवत सगळं करा. आणि आपण जे पूजा करताना श्रीयंत्रावरती कुमकुम अर्चन वगैरे सगळं करायचं, त्याच्याबरोबर ते सिद्ध होऊन जाईल. ठीक आहे. ओके ओके ओके. चेक कसा बनवायचा त्याचा यूट्यूबवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. यूट्यूबवरती छान पद्धतीने तो दाखवलेला आहे कसा बनवायचा, काय करायचं आहे ते. आणि तो बनवून तसा तुम्ही सिद्ध करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा भरभरून लाभ होईल. आणि खूप सुंदर अनुभव आहेत. जे जे मी सांगते ना, त्याचे सगळ्याचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत आणि सांगितलेले आहेत. अनेकांना त्याचे लाभ सुरू पण झालेले आहेत. अनेकांची अडकलेली कामं मार्गी लागले स्वामी कृपेने. जाऊया पुढे. ताई पूजेमध्ये आपण तो लास्ट टाइम बॉक्स बनवला ना, रेकीचा बॉक्स, हो. तो ठेवला चालेल? रेखी बॉक्स ठेवा, एंजलचा बॉक्स ठेवा तुम्ही. अजून तुमच्याकडे काही साहित्य असतील, एंजल्स असतील, झिबू सिम्बॉल्स असतील, तुमचे काही क्रिस्टल्स असतील, जे काही आपल्या हिलिंगमध्ये आध्यात्मिक गोष्टींमध्ये जे जे आपण क्लासेस केले त्यातलं तुम्ही जे काही आणलं असेल ते सगळं तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी सगळं त्याची पूजा करा. सगळं आलं लक्षात? अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणत्या दिवसाचं राहिलं आता सांगा बरं. भाऊबीज. भाऊबीजेला काय करतो आपण? ताई वस्तू सगळे आपण ठेवल्या, ते आपण शुद्ध करून ठेवले चालतील का, सिद्ध करून? काय म्हटलं ताई? प्रश्न नाही कळाला उषाताई. सिम्बॉल वगैरे आपल्या ज्या ज्या वस्तू आहेत ना, हे आपण हो केलेल्या हो हो एंजलच्या, ते हो. सगळे सिद्ध करून ठेवा पूजेत. पूजा केल्याने काय होणार आहे? त्याला परत ऊर्जा मिळणार आहे. आज आपल्याकडे कोण येऊन गेलं की डोकं दुखतं की नाही, निगेटिव्ह एनर्जी येते की नाही. घर किती पण अस्वच्छ केलं, स्वच्छ केलं तरी दुसऱ्या दिवशी खराब होतं का नाही, थोडा तरी पसारा होतो की नाही. मग त्या वस्तूंनाही ती ऊर्जा मिळते. म्हणून ब्रह्मांडामधनं आपल्याला ती ऊर्जा घ्यायची आणि त्याला ती द्यायची. आलं लक्षात? हो, तेच विचारायचं. सगळं हिलिंग करून घ्या त्याला. चला पुढे जाऊया. भाऊबीजेला कोण काय काय करतो जरा थोडंसं सांगा. कोणीच भाऊबीज करत नाही का? अरे भाऊ बापरे. घरी येतो, गोड गोड जेवण बनवतो, त्याला उपाळतो. हा, आम्ही नंदेच्या घरी जातो, अच्छा तिथेच जेवण असतं. अच्छा. जेवण, खाणं पिणं हे सगळं सोडून दुसरं काही आणखीन वेगळं? भाऊबीजेच्या दिवशी आपल्याला, भाऊबीजेच्या दिवशी मी सांगते, वेळेअभावी बाळपण रडायला लागले आता. वेळेअभावी थोडंसं समजून घ्या. भाऊबीजेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पूजा वगैरे भावाला सगळं जे काही तुम्ही करता विधिवत, जे काही तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत करत आलेला आहे ते सगळं करायचं आहे. आणि भावाचा फोटो, भावाबरोबर जो आपण सेल्फी फोटो काढणार आहोत तो काढायचा आहे आणि सूक्ष्म रूपाने त्याला ब्लेसिंग्स द्यायचे आहेत. इमिजिएटली तिथल्या तिथे काय म्हणायचं आहे, काय म्हणणार आहात? निलिमाताई काय सांगू शकता तुम्ही? भावासाठी आपण काय प्रार्थना करू शकतो? त्याच्यासाठी उदंड आयुष्य येस आणि भरभरून प्रेम येस आणि त्याच्या फॅमिलीसाठी प्रगती, उन्नती, ब्लेसिंग. येस. प्रार्थना म्हणजे काय करायची आहे? आपल्या भावाच्या समस्या आपल्याला माहिती आहेत काय आहेत ते, माहिती आहेत की नाहीये? आपल्या भावाच्या काय ज्या काही समस्या आहेत, तो बोलत असेल नसेल बोलत, प्रत्येकाला प्रत्येकाचं माहिती काय, जे काही समस्या असतील भावा बहिणीमध्ये त्या दूर करण्यासाठी किंवा त्याचं पुढील आयुष्यामध्ये त्याला जे जे हवंय ते सगळं प्राप्त होण्यासाठी एक बहीणच खूप छान पद्धतीने ब्लेसिंग्स करू शकते, दुसरं कोणी नाही करू शकत. म्हणून तुम्हाला ही संधी दिलेली आहे. जो फोटो असेल तो फोटो घ्यायचा आहे, त्याच्यासमोर ती वाक्यरचना बोलायची आहे. आपल्या कुलदेवीला, इष्टदेवता, ग्रामदेवता सगळ्यांना आव्हान करायचं आहे आणि बोलायचं आहे, माझ्या भावासाठीही मी प्रार्थना करत आहे की तुमच्या चरणाशी रुजू करा. त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जे जे हवं ते सगळं त्याला मिळालेलं आहे. आमच्या नात्यामध्ये फार सुंदर असा गोडवा निर्माण झालेला आहे. कळत न कळत जे काही वादिवाद झाले असतील, भांडणं झाली असतील, सूक्ष्म रूपाने ते डिलीट करून टाका आणि आमचं जसं आधीसारखं प्रेम होतं, जे काही आमच्या नात्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आलेली आहे ती निघून गेलेली आहे.
आणि तुझ्या या सकारात्मक ऊर्जेने आमचं नातं हे जन्मोन जन्मीचं झालेलं आहे. आणि नमस्कार करायचा आहे. तुम्ही लहान असू दे मोठं असू दे, तुम्ही स्वामींच्या पुढे नतमस्तक व्हायचं आहे आणि आपल्या भावासाठी जे जे त्याला हवं आहे ते मागायचं आहे. तो त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे. त्याच्याकडे भरभरून पैसा आलेला आहे. प्रॉपर्टीवरनं भांडणं झालेली असतील तर ते सगळं सोडून द्यायचं आहे आणि सरळ मार्गी जायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं? होत आहे. काही बोलण्यात मागे पुढे झालं असेल तर समजव, पटापटा बोलले त्याच्यामुळे. चला, महत्वाचं पुढे जाते. धनत्रयोदशीला म्हणजे काय, धनतेरसला काय करायचं आहे, माठं आणायची आहेत 9 माठं. म्हणजे काय, आपण लहान मुलांची नजर काढताना छोटे छोटे माठ आणतो ना, त्याला काय म्हणतात, मडकं. नजर काढताना वापरतो ते. 9 मडकी आणायची आहेत. त्याला आपण त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये धन भरायचं आहे, तांदूळ भरायचे आहेत आणि नाणी भरायची आहेत. एक पाट घ्यायचा आहे. समजून घ्या पहिले. तुम्ही ऐका समजून घ्या. मी ग्रुपमध्ये ते परत पाठवते. कारण की काय झालं, बाळपण रडतंय आणि पप्पांना त्याला सांभाळता येत नाही, थोडंसं चिडचिड करायला लागलेत ते. हा, तर मी समजून सांगते, तुम्ही समजून घ्या थोडंसं. तर ते आपण लक्ष्मीपूजनला पाठ धनत्रयोदशीला पाठ मांडायचा आहे. लाल कलरचा किंवा पिवळ्या रंगाचा कापड त्याच्यावरती टाकायचा आहे. 9 माठ जे मडकी आपण आणणार आहोत ती मांडायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला धन, तांदूळ आणि नाणी, आपण जी नाणी वापरतो ती वापरायची. बाय चान्स जर कोणाकडे चांदीची नाणी असतील, जुनी पुराणी, जे आपल्या कुलाचाराप्रमाणे आलेली असतात ती, तर ती जर तुमच्याकडे असेल तर टाकायचं आहे. 9 फुलं, प्रत्येका माठामध्ये एक फूल येईल, बरोबर आहे. त्याच्या अवतीभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे. पण रांगोळी अशी काढायची आहे की तुमची जी इच्छा आहे, समजा एखाद्याचं घर होत नाहीये तर त्यांनी ते घराचं चित्र त्या रांगोळीच्या समोर काढायचं आहे. एखाद्याला गाडी हवी असेल तर गाडीचं चित्र काढायचं आहे. एखाद्याला बंगला हवा असेल तर त्यांनी बंगल्याचं चित्र काढायचं आहे. एखाद्याला काय हवंय, मंदिर बांधायचंय तर त्यांनी मंदिर काढा. एखाद्याला काहीच नकोय त्यांनी साधी सिंपल रांगोळी काढा. आलं लक्षात? जे काही इच्छा आहे. आता समजा भावाचं लग्न नसेल होत तर लग्न होतानाचं जे आपण सगळी जी प्रोसेस असते, हार घालतोय, दुल्हन आहे, दुला आहे, अशा पद्धतीने ते सगळं तुम्हाला काढायचं आहे. संकल्प करून ती रांगोळी काढायची आहे. त्याच्यासमोर 11 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. धन्वंतरीचा जप करायचा आहे, तो मी तुम्हाला पाठवते. आणि एक मंत्र आहे तो पाठवते. हे करताना तुम्हाला गोड नैवेद्य ठेवायचा आहे. कोणतीही मिठाई, गोड. इथपर्यंत क्लिअर? हा, द्या त्याला इकडे, द्या. हो, द्या. होत आहे. होत आहे. क्लिअर. इथपर्यंत झालं? आलं लक्षात? होत आहे. हे बघ आपण, हे बघ आपली रंजना ताई आली. हे बघ, रंजना मावशी, रंजना मावशी. बच्चू, हा बघ, सगळेजण बोलतात की नाही. 2 मिनिटं थांबत, 5 मिनिटाचं झालंय आता. जप लिहून घेतला. 11 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायचंय. हा, धन्वंतरीचा जप. हा, आणि एक स्पेशल जप जो आहे तो मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते. आता दुसरं जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, दिवाळीच्या दिवशी. हे झालं धनत्रयोदशीचं. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, गणेश यंत्र, लक्ष्मी गणेश, आपल्याकडे काही ना काहीतरी मूर्त्या वगैरे असतातच, तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. 100 वेळा आपल्याला पठण करायचं असतं. पण त्याचं तुम्ही एकच कोणतंही केलं तरी चालणार आहे. कोणतंही एकच करायचंय तुम्हाला, ठीक आहे. मग श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा. आपलं स्तोत्र म्हणा, महालक्ष्मी अष्टक म्हणा, कुबेर चालीसा म्हणायचा आहे. बाकीच्या गोष्टी आपल्याला त्या यंत्रानुसार जे जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. महालक्ष्मी अष्टक तुम्हाला 21 वेळा ऐकायचं आहे. आणि कमलगट्टा ची माळ जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला ती आणायची आहे आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी ती स्थापित करायची आहे आपल्या घरामध्ये. त्याची छान हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. गोमित्र वगैरे सगळं शिंपडायचं, सगळं स्वच्छ करून घ्यायचं, त्याचा अभिषेक करायचा आणि मग ती आपल्या लक्ष्मी मातेच्या इथे पूजेमध्ये ठेवायची.
अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. श्रीयंत्राची छान पूजा करायची आहे. एवढी एनर्जी श्रीयंत्राच्या पूजा केल्यामुळे मिळते की अनेक समस्या आपल्या दूर होऊन जातात. आणि घरामध्ये आता दिवाळी केल्यानंतर कशी छान वाटते, प्रसन्न वाटतंय, तसंच आपल्याला पुढच्या दिवाळीपर्यंत छान वाटलं पाहिजे. परत पुढच्या दिवाळीला आपण वेगळे उपाय करणार आहोत. आणि एवढी एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी ब्रह्मांडामध्ये आपल्याला येते की हवं ते आपल्याला मिळू शकतं. काही कुठे जाण्याची गरज नाही. सगळी शक्ती आपल्यामध्येच असते. फक्त साधना करा, जप करा, तपश्चर्या करा, सगळं काही मिळणारच आहे. फक्त कोणाचं मन दुखवू नका, कोणाची बद्दुआ घेऊ नका, कोणाला देऊ नका, कोणाची घेऊ नका. आणि ह्या दिवाळीमध्ये कोणाबरोबर भांडणं करू नका. फक्त एकाच दिवशी बोलायचं नाही आपल्याला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तर तसं आपल्याला वर्षभर वागायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र. हे 9 वेळा ऐकायचं आहे. देवापुढे नैवेद्य ठेवणार आहोत आपण. सगळं दिवाळीला जे काही आपण करणार, लक्ष्मी पूजेला करतो ते सगळं करायचं. त्याच्या बरोबरीने तुम्हाला हे स्तोत्र ऐकायचं आहे 9 वेळा. आलं लक्षात? 9 वेळा. ह्याचं कारण मी सविस्तर नंतर आपण एखादा सेमिनार घेणार आहोत तेव्हा मी सांगेन. ठीक आहे? इथपर्यंत सगळ्यांना छान पद्धतीने लक्षात आलं असेल. आता कोणाला काही शंका असेल तर सांगा, विचारा, बोला. ताई, हे नरक चतुर्थी म्हणजे काय असतं? त्याची सविस्तर ते लेख, सांगितलं आहे ना? त्याचा सविस्तर लेख आणि ही माहिती मी व्हॉट्सअपला सगळी पाठवते. त्याला थोडासा वेळ लागेल म्हणून. आता आपण जे सांगितलं त्यात कोणाला काही अडचण, समस्या? नाही सर. 9 मडक्यांमध्ये एकसारखे तांदूळच भरायचे का वेगवेगळे धान्य भरायचं? तांदूळ, धणे आणि कॉइन असं आणि एक फूल असं आपल्याला अर्पण करायचं. ओके. त्याच्या अवतीभोवती जे हवं त्याची रांगोळी काढायची. ते तांदूळ आणि धने मिक्स करायचं का? हो 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 नाही हो हो वेगवेगळं नाही, एकाच ह्याच्यामध्ये करायचंय. तांदूळ, थोडेसे मूग आणि कॉइन आणि त्याच्यावरती फूल, असं तुम्हाला 9 मडकी भरायची आहेत. धने, तांदूळ आणि मूग हा आणि नाणी आणि फुलं. हा ठीक आहे. ज्यांना चुकीचं समजलं नंतर काय करायचं? हे पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय तुम्ही करायचं? खिचडी बनवा. त्याची मुगाची छान खिचडी बनेल. नाणी आपल्या देवघरात ठेवा, गल्ल्यात ठेवू शकता तुम्ही पूजा केलेली. दुसऱ्या दिवशी खिचडी बनवा आणि गरीब लोकांना खाऊ घाला. घरात पण चालेल ना? नाही, दान करा. हॅलो ताई. हा, मंदिरामध्ये वाटा नाही तर. ओके, थँक्यू. हा बोला ताई, सारिका ताई बोला. या 3 वस्तूंचे 3 माठ असे भरून ठेवायचे ना? 9 माठ. 9. हा 9. सॉरी 9. ओके. अजून काही प्रश्न? हा ताई, राहू किती दिवस जायचे ते? म्हणजे एकच दिवस आपल्याला उपाय करायचा ताई. हा धनी येते कसं करायचे? काय प्रश्न नाही कळाला. धनतेरसच्या दिवशीच फक्त हे प्रयोग करायचा आहे, हा उपाय करायचा आहे. आपण एका तांदूळ, एका धनी, एकाच मूग असं भरणार आहे का एकत्र भरणार आहे? एकत्र भरा. 9 वेगवेगळं असं 9 माठांमध्ये वेगवेगळं भाजी, थोडस तांदूळ, मूग, नंतर त्याची छान खिचडी बनवा आणि ती आपल्या मंदिरामध्ये दान करा. ओळखी पाळखीचे आपले जे येतात त्यांना प्रसाद म्हणून तुम्ही दिलं तरी चालणार आहे. कोणाच्या तरी मुखामध्ये जाणं गरजेचं आहे ते. ठीक आहे? इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? एकच प्रश्न विचारू का? हो बोला बोला. ते आपण जे 9 माठ मांडणार ना, मग ते उचलताना काय बोलायचं की काय? नाही, आपण संकल्प करून हे दिवसभर ठेवायची आहे. ही पूजा करताना ही सकाळचीच पूजा करायची आपल्याला. मी मूर्त आणि हे पाठवणार आहे ग्रुपमध्ये. त्या मूर्तावरतीच हे सगळं करायचं आहे. दिवसभर पूजा ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपण जसं मार्गशीर्ष महिन्याचं सगळे हे करतो तशा पद्धतीने काढून टाकायची. अच्छा, म्हणजे तसंच करायचं. नाही, हा बाकीचं काही एवढं कारण की तुम्ही म्हणाल ना ते
ज्याला जे पाहिजे ते तर त्यांनी स्केच करायचं किंवा रांगोळी हो काढायची हो तर ते आपण ते स्केच केलं असेल तर चांगलं ना. रांगोळी कसं आपण विसरणार ना ते मॅडम. नाही, ताई. पण त्याच्यामागे संकल्प काय आहे की ते साक्षात हा. धन्वंतरी येऊन, देवी येऊन ते आपलं काम करून जाते. सूक्ष्म रूपाने जे देवी देवता आता ब्रह्मांडामध्ये आपल्या अवतीभोवती घरामध्ये येणार आहे, त्यांचं वास्तव्य जे घरामध्ये होणार आहे, त्यांना ते प्रसन्न करण्यासाठी हा. करायचं आहे. हे जे तुम्ही काढणार आहात ते तुम्हाला परत फाडावं लागणार, विसर्जित करावं लागणार. तो दोष पण लागणारच आहे. उलट हे भरून तुम्ही परत दुसऱ्या दिवशी रांगोळी दारामध्ये काढू शकता ना. चालेल चालेल. बरोबर बरोबर. नाही मी तेच म्हणजे मला मनात ते आलं ना पटकन. नाही नाही, म्हणून बोलायचं, म्हटलं. मनात ठेवण्यापेक्षा बोलून मोकळं व्हायचं. त्याच्या मागचं नाही, कारण तेच मी तुम्हाला का कधी- सांगते ते मला माहिती असतं ना, म्हणून तुम्हाला माहिती नसतं, हा. तुम्हाला हे प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. हा कारण की आपण ती रांगोळी काढणार घराची किंवा नक्कीच कुठली नक्कीच. पण कोणी काढेल मग ते आपण विसरणार त्याच्यामुळे ते मनाला अजून ते आपलं हे होणार की नाही, अरे, हे आपण संकल्प काढलेलं आपल्याला ते वेगळ्या कारणासाठी करायचे, आपल्या इच्छाकांक्षा पूर्ण करण्यासाठी करायचे. तुम्ही जरी चित्र काढलं हा, तरी हा. ते फाडावं लागणार, पाण्यात वाहून टाकणार, तेव्हा ते मनाला हो, लागणार हो, नाही का. हो. बरोबर आहे. आणि बरोबर, त्या बरोबर. दिवसाचं ते महत्व आहे. रांगोळीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळांपासून भरपूर महत्व दिलेलं आहे बरोबर आणि ती एनर्जी त्या रांगोळीमध्ये येते, रांगोळीमध्ये येतो. म्हणून ते करायचंय. बरोबर. ठीक आहे. अनुभव घ्या, अनुभव घ्या. छान. हो हो हो. चला थांबूया आपण इथेच. कोणाचे काही प्रश्न असतील तुम्ही वैयक्तिक पाठवू शकता, मला मेसेज करा. बाळ झोपलं की मग मी रिप्लाय देईन. ठीक आहे. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावं स्वामीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.